हल्लीच्या काळात जिथे केमिकल वापरून भाज्या पिकवल्या जातात तिथे या ताईंनी आणलेला आहे आपल्या शेतातली सफेद वांगी। या वांग्यांना ताईंनी शेगडीवरती चांगलं असं भाजून घेतलेलं आहे। म्हणजेच विचार करा ताई काय बनवणार आहे। ताईंनी घेतलेली आहे भली मोठी कढई आणि त्या कढईमध्ये बनणार आहे झणझणीत असं जळगावचं स्पेशल वांग्याचं भरीत। वांग्याच्या भरीत मध्ये ताई टाकणार आहे त्यांच्या शेतातली कांद्याची पात आणि हिरवी मिरची। म्हणजेच इथे वांग्याचं भरीत बनणार आहे पूर्ण ऑर्गॅनिक अशा भाज्यांनी। ताईंनी वांग पूर्ण भाजून घेतलेलं आहे पण वांग्याची साल पटकन निघण्यासाठी ताईंनी भिजवलेलं आहे त्याला पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये भिजवल्यावर बघितलं त्याची साल अशी पटकन निघालेली आहे आणि इथे थंड होण्यासाठी वांग्याला मधून अशी चीर पाडलेली आहे। आपण बघूया कसं बनतं ते वांग्याचं भरीत। इथे कढईमध्ये गेलेलं आहे तेल मध्ये टाकलेलं आहे ते जिरा आणि जिऱ्याचा खमंग वास सुटल्यानंतर त्यामध्ये जाणार आहे ते शेंगदाणे चांगले परतवून घेतल्यावरती त्यात जाणार आहे ती गावची अशी हिरवीगार मिरची तेलात चांगली फ्राय झाल्यानंतर वरून येणार आहे ती काय तर शेतातली हिरवीगार अशी कांद्याची पात। गावामध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ते वांग्याचं भरीत आणि वांग्याचं भरीत बनवताना ते कांदा टाकत नाही तर टाकतात ते कांद्याची पात आणि वरून टाकला जाणार आहे तो हा जळगावचा फेमस असा मसाला ज्या मसाल्याने बनतं वांग्याचं भरीत एकदम झणझणीत। मसाला सगळा एकजीव होईपर्यंत असं तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। मसाला तेलात चांगला फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये येणार आहे ते भाजलेली वांगी आणि भाजलेली वांगी आल्यानंतर ताईने रवीच्या साह्याने वांगी मसाल्यामध्ये एकजीव करून म्हणजेच घोटून घेतलेली आहेत आणि घोटून घेतल्यावर जे वांग भरीताला चव येते ना ओहो सगळ्यात भारी। एवढं जबरदस्त वांग्याचं भरीत खाल ना तर बोट चाटत राहाल। आणि जळगाव मध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ते सुनीता ताईच्या हातचं असं सफेद वांग्याचं भरीत। तिने वांग्याच्या भरीतामध्ये टाकलेलं आहे ते मीठ आणि वरून जाणार आहे ती कोथिंबीर। बघितलात किती जबरदस्त दिसतंय ते तयार झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत। पण वांग्याचं भरीत नुसतं तिथे तुम्हाला मिळणार नाहीये तर त्याबरोबर मिळणार आहे तुम्हाला कळण्याची भाकरी ज्यामध्ये ज्वारी उडीद मेथी आणि मीठ जातं। अशी कळण्याची पौष्टिक भाकरी तुम्हाला या वांग्याच्या भरीता बरोबर मिळणार आहे। तुम्ही बघितला ताई किती मस्त असं हाताने थापत आहे। तुम्ही जळगाव नाशिक या साईडला जर जाल तर तुम्हाला अशीच प्रेमाने भाकरी थापून मिळेल आणि भाकरी म्हणजे काय एका भाकरीमध्ये तुमचं पोट भरेल। झणझणीत वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी खाण्यासाठी तुम्हाला आता जळगावला जायची गरज नाही आहे। वाशीमध्ये असलेल्या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला ताईंचं स्टॉल आहे आणि त्या स्टॉल वरती तुम्हाला मिळणार आहे कळण्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत। ते गोल अशी आकारामध्ये आपली भाकरी थापून झालेली आहे आणि भाकरी गेलेली आहे तव्यावरती। आता वाट पाहूया की भाकरी फुगणार कधी आणि आपली आतुरता संपणार कधी। तर इथे ताईंनी दोन्ही साईडने चांगली भाकरी भाजून घेतलेली आहे आणि इथे आपली फुगलेली आहे भाकरी आणि संपलेली आहे आपली आतुरता। घरी बसून जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल आणि ज्याच्या तोंडाला पाणी सुटलं असेल त्यांनी वाट कसली बघताय मग तुम्ही पण जा महालक्ष्मी सरस एक्झिबिशनला। तिथे अशी गरमागरम फुललेली भाकरी तुम्हाला तर मिळेलच त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे असं झणझणीत वांग्याचं भरीत आणि गावाकडचं स्पेशल असं तिखट कांदा आणि लोणचं। इथे आता आपली आतुरता संपलेली आहे आणि आपल्या हातात आली आहे ही वांग भरीत थाली। तर चला बघूया। तर इथे मस्त आपली वांग्या भरीतची अशी प्लेट आपली तयार झालेली आहे। इथे आलेली आहे गरमागरम अशी कळण्याची भाकरी ही खूप सॉफ्ट आहे आणि हे आलेलं आहे गावच्या सफेद वांग्याचं भरीत आणि भरीत एवढं मस्त दिसतं ना झणझणीत की अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटतंय। हा आहे गावचा स्पेशल कांदा जो सगळ्यांना आवडतो भाकरी आणि वांग्याच्या भरीत बरोबर खायला आणि त्याच्याबरोबर दिले असं चटकेदार लोणचं। तर तुम्हाला असं झणझणीत वांग्याचं भरीतचं खायचं असेल तर लवकरात लवकर महालक्ष्मी सरसला या आणि आपल्या आवडतीचं असं झणझणीत वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी नक्की खा या ताईंच्या स्टॉलवर।